नमस्कार मित्रांनो, वेलकम टू मोहित's किचन. तर आज आपण बघणार आहे पुदिन्याची चटणी, जे की आपण अप्प्यांबरोबर किंवा इडलीसोबत, आलू पराठा कोणत्याही गोष्टीसोबत आपण खाऊ शकतो. तर चला तर बघूया. काही साहित्य आहे, जसं की पुदिना आहे खूप सारा, लसूण आहे, कोथिंबीर आहे, मिरच्या आहे त्या हिरव्या, त्यानंतर कढीपत्ता आहे, खोबरं आहे आणि शेंगदाणे आहे जे आपण भाजून घेतलेले आहे आणि त्याचे वरचे कवर काढलेले आहे. तर आता हे सगळं सामग्री एकत्रित मिक्सरमध्ये आपण हे करूया. त्यात थोडं दही पण घालावं लागेल आपल्याला, म्हणजे थोडीशी आंबटसर चव येईल त्याला. तर आधीच्या त्या मिश्रणामध्ये आता थोडं दही आणि 1 टेबलस्पून साखर टाकूया, म्हणजे थोडं आंबट गोड अशी चव येईल. तर हे अशी मिक्सरमध्ये झाली आहे बारीक. चटणीची थिकनेस अशी आहे, जशी आपल्याला लागेल तशी ठेवा. तुम्हाला जर वाटलं तर थोडं दही पातळ करून तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून पण तुम्ही टाकू शकता. जशी तुम्हाला पातळसर पाहिजे असेल पातळसर करा किंवा मग थोडी घट्ट ठेवा. याच्यात आपल्या चवीनुसार थोडं मीठ टाकून घ्या आणि कालवून घ्या. झाली चटणी रेडी आहे. ही तुम्ही आप्प्यासोबत, इडलीसोबत, पराठे असो कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. आणि आता जर तुम्ही चॅनलवर आमच्या नवीन असाल तर प्लीज मोहित किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि एक छानशी कमेंट करा. धन्यवाद.